नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोर्चेबांधणीला सुरुवात केली। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते खासदार प्रफुल्लभाई पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तिरोडा येथे कार्यकर्ता मेळावा पार पडलाय। यावेळी प्रफुल्लभाई पटेल यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिलेत, तर शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलाय। युतीचा निर्णय जो होईल तो होईल, पण आम्ही लढण्यासाठी तयार आहोत। युतीचा निर्णय आमचे वरिष्ठ घेतील, अशी माहिती तालुकाध्यक्ष जगदीश बालू बावनथडे यांनी दिले। तर या कार्यकर्ता मेळाव्याला पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आता जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महापालिका अशा निवडणुका महाराष्ट्रामध्ये होणार आहे आणि प्रत्येक पक्षाने आपापली वाटचाल सुरू केली आहे। स्वाभाविक आहे की जे स्थानिक स्वराज्य जे निवडणूक असतात त्यामध्ये प्रत्येक पक्ष आपली ताकद वाढवण्याचे प्रयत्न करतात। त्या हिशोबाने आम्ही आज भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये पक्षाची बैठका सुरू केली आणि आम्ही या नगरपालिका, कारण गोंदिया भंडारा जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती आधी येऊन झालेले आहेत आणि त्यामुळे आता या दोन्ही नगरपालिका गोंदिया जिल्ह्याची आणि भंडारा जिल्ह्याची आम्ही तयारीत सुरू करतो। आज देशाचे नेते आदरणीय प्रफुल्ल पटेल साहेब त्यांचे तिरोडा नगरीमध्ये आगमन झालेलं होतं आणि त्यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये संपूर्ण नगर परिषदच्या सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं की येणाऱ्या नगर परिषद तुम्ही जोमानं तयारी करा, कारण की सत्ता आपलीच नगर परिषद आल्या पाहिजेत अशा पद्धतीचं मार्गदर्शन आदरणीय प्रफुल्ल पटेल साहेबांनी केलेलं आहे, जेणेकरून नगर परिषदवर आपलाच राष्ट्रवादीचा ताबा राहायला पाहिजेत असे त्यांनी कानमंत्र दिले आहेत। युतीबाबत काही चर्चा झाली का? साहेबांनी सांगितलं युती झाली तर ठीक, नाही झाली तर आपण आपली तयारी ठेवा सर्वांनी, जेणेकरून आपली इथं सत्ता आली पाहिजे। तुम्ही तालुका अध्यक्षात इथल्या कार्यकर्त्यांचा आढावा तुम्ही याच्या अगोदर देखील घेतलाय, कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत ग्राउंड लेवलवर? नाही, इथले कसं आहे, इथला आधीच्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे मजबूत आहे। इथले जे पार्षद आहेत, 20 पार्षद आहेत, ते आधीचे ताकदवर आहेत आणि त्यांना कसं आहे, त्यांनी आता म्हटलं त्यांची तयारी हमेशा असते आणि त्यामुळे त्यांना आळावायची गरजच नाही आहे आणि म्हणून मजबूत अगर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठं असेल तर तिरोडा शहरामध्ये आहे। तर तुमची तयारी वेगळी लढण्याची आहे? नाही, साहेबांनी सांगितलं की स्थानिक पातळीवर जे करता येईल ते आपण करायचे आहे आणि वेगळी वगैरे लढण्याची असं काहीच नाही, जसं निर्णय होईल तसं करू। राजेश कुमार तायवाडे, 7 स्टार न्यूज, गोंदिया।